कितने टैलेंटेड है आप. आम्ही आज चाललोय मित्राच्या दिवाळीचा स्टॉल काढायला. पहिला आमच्या इथल्या कच्च्या रस्त्यावरून आलो आम्ही चांगल्या रस्त्यावर आणि मित्राचा स्टॉल होता आपल्या बरोबर शिरली आणि हाच ते स्टॉल आम्हाला जो काढायचा होता. मग आम्ही न वेळ घालता काढायला सुरुवात केली साईडच्या लाकडांपासून. तर ज्या वाघानं आमची केली घाण आणि ती म्हणजे सपोर्ट तोडला. मग पहिला आम्ही ते सपोर्ट लावून घेतला कारण सगळं आमच्या अंगावर पडलं असतं आणि त्यानंतर चालू केलं आम्ही पत्र काढायला. कसा काय चाल तुझ्या डोंगरात म्हटलं फार लागला असायला मी गुरुजी संघ असतो. मामांसोबत बोलून आम्ही परत आमच्या कामाला लागलो. पहिल्या सगळी काठी आम्ही एकत्र बांधून घेतलं. सगळं स्टॉल काढून झालं तर आम्ही रिक्षावाल्यांना पण फोन केला. खरं झालं असं की आता या कुलपाची चावी आमच्याकडे नव्हती म्हणून नाही जाणं आम्हाला हे कुलूप तोडावं लागलं. आता त्याकडनं तुटणं म्हणून मी घेतलं. खरं ते आलं माझ्या अंगलट म्हणजेच दगडाखाली माझा हात चिमटला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. खरं फायनली आम्ही कुलूप तोडले. काढलेली सगळी पत्र आम्ही असं बांधून गुंडाळून घेतलं. वरच तिकडे एक हायबुसा आली तर कशी आहे गाडी. राहिलेलं सगळं स्टॉलवरचं सामान आम्ही एकत्र आणून ठेवले. वरच मग तिकडे रिक्षा पण आली. सगळ्यात पहिला मग वज्ज सामान आम्ही रिक्षात टाकून घेतलं. ते सगळं पडा नको म्हणून आम्ही एकदम जाम बांधून घेतलं. आता वस्तू सगळ्या सुट्टी होते त्यामुळे गाडी थोडं सांडली. मग एकदाचं सगळं भरून झाल्यानंतर गाडी झाली रवाना घराकडे. स्टॉल जवळ झालेली घाण पण आम्ही एकदम स्वच्छ करून घेतली आणि घेतलेलं सामान पण त्यांच्या इथे जाऊन ठेवले. आता आम्ही निघालो घराकडे कारण तिथे जाऊन आम्हाला रिक्षा उतरायची होती. त्याच्या अगोदर भावान दिला आपल्याला 2 समोसे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा एक समोसा खाऊन आम्ही पोहोचलो आमच्या घराजवळ. आता हे सगळं सामान आम्हाला परत उतरायचं होतं. तिथे उभा होता ह्याला बी घेतला राऊंडात. आता सगळ्यात वजन सामान तर मीच घेतलं होतं. रिक्षातलं सगळं सामान एकदा खाली उतरून घेतलं आणि केला ब्लॉगचा एंड. तर अशाच ब्लॉग बघण्यासाठी आताच आपल्या पेजला फॉलो करा. चला.